नमस्कार मंडळी, समुद्राच्या चवीचा प्रवासाचा आज आहे 6वा दिवस आणि आज आपण बनवणार आहोत मसालेदार कोलंबी रोस्ट. कोलंबीची अशी रेसिपी तुम्ही कधी करून पाहिली आहे का? नसेल तर आजची पद्धत नक्की पहा. चला पाहूया ही चविष्ट कोलंबी रोस्ट कशी बनवायची. 1 वाटी ताजी स्वच्छ केलेली कोलंबी, 1 चिरलेला कांदा, 1 छोट्या चमचा वाटीत खोबऱ्याचे काप, थोडा कढीपत्ता आणि 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा साखर, 1 चमचा बडीशेप पूड, 1 चमचा काली मिरी पूड, 2 चमचे काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा हळद, 1 चमचा धने पूड, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा व्हिनेगर. सगळ्यात आधी कोलंबी मॅरिनेट करून घेऊया. सगळ्यात आधी यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घालूया. उरलेला मसाला नंतर घालणार आहोत. यात थोडी हळद घालूया. आता यामध्ये काळी मिरी पूड घालूया. 1 चमचा बडीशेप पूड घालूया. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालूया. यामध्ये 1 चमचा व्हिनेगर घालूया. व्हिनेगर नसेल तर त्याऐवजी लिंबाचा रस वापरू शकता. चवीनुसार मीठ घालूया. सगळे मसाले कोलंबीला छान लागतील असे एकजीव करून घेऊया. सगळा मसाला कोलंबीमध्ये छान मुरण्यासाठी 10 मिनिटे बाजूला ठेवूया. पॅन गरम करून त्यात 2 चमचे तेल घालूया. गरम तेलात थोडा कढीपत्ता घालूया. चला मॅरिनेट केलेली कोलंबी पॅन मध्ये घालूया. हळूहळू दोन्ही बाजूने कोलंबी फ्राय करून घेऊया. आपली कोलंबी मस्त शिजली आहे. आता ती प्लेट मध्ये काढून घेऊया. याच पॅन मध्ये मसाला बनवण्यासाठी 1 चमचा तेल घालूया. तेल गरम झालं त्यात खोबऱ्याचे काप घालूया. खोबऱ्यासोबत 2 हिरव्या मिरच्या घालूया. यामध्ये चिरलेला कांदा घालूया आणि कांदा मऊ होईपर्यंत परतवून घ्या. यामध्ये चवीनुसार थोडं मीठ घालूया, पण जास्त नको, कारण कोलंबीला मॅरिनेट करताना हे मीठ घातलं आहे. कांदा छान शिजलाय. यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालूया. यात उरलेली हळद घालूया. 1 चमचा धनेपूड घालूया. 1 चमचा गरम मसाला घालूया. अर्धा चमचा साखर. सगळे मसाले छान एकत्र करून घेऊया. मसाला असा छान तयार झालाय की कोलंबीची चव एकदम खोळून येते. मसाला छान तयार झालाय. त्यामध्ये आपली फ्राय केलेली कोलंबी घालून मसाला छान मिक्स करून घेऊया. मंद आचेवर थोडे शिजू द्या, म्हणजे मसाल्याची चव कोलंबीमध्ये छान मुरेल. शेवटी वरून थोडा कढीपत्ता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. बघता बघता आपली कोलंबी रोस्ट तयार झाली. गरम गरम सर्व करा आणि मजा घ्या. ही मसालेदार कोलंबी रोज गरम गरम भाकरीसोबत खायला तर अजूनच मस्त लागते. तुम्हाला ही कोलंबी रोस्ट आवडली असेल तर तुमच्या घरच्यांसोबत आणि मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा.